बघू शकता पुन्हा एकदा आम्ही रोलर घेऊन आलोय, कारण की आता मंडप बांधला, परत उत्खनन केलं आणि परत आता रोलर फिरवायला लागलो, कारण की नाईलाज होता. बघू शकता फक्त बांबू अजून घेतील, एक दिवस आधी मस्तपैकी आपला कपडा वगैरे बांधतील. आणि जर कोणाला नानाला ऑर्डर द्यायची असेल तर जय गणेश मंडप डेकोरेशन शिलगाव, नानाचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायला बघ, नाना इथं समोरच आहे. आणि त्याचा गणपतीचा सुद्धा कारखाना आहे, तुम्ही बघितला असाल लास्ट टाइम. आता बनवायची आपल्याला एक व्हिडिओ माई गणपतीची ती सुद्धा. तर गाईज जर कोणाला यायचं असेल जीविका मोमोज परेश मालीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे बघू शकता स्क्रीनवर तुम्ही. तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की परेशला कॉल करा ना, शिलनाक्यावर या. गावात जर फ्री होम डिलिव्हरी आहे का परेश? सध्या चालू केली की नाही केली अजून? चालू आहे का? मग जर कोणाला ऑर्डर जर द्यायची असेल तर ऑर्डर देऊ शकता. आपल्या गावापुरतीच फक्त फ्री होम डिलिव्हरी आहे. मिनिमम ऑर्डर किती? 200 रुपयाची? एक प्लेट सुद्धा का? तर बघू शकता परेशनी एक प्लेट सुद्धा जर तुम्ही ऑर्डर केली, एक प्लेट 80 रुपयाला पण आहे, 40 रुपयाला हाफ आहे, फुल 80 रुपयाला. गाईज आणि चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर आता सप्त्याची तयारी चालू झाली, म्हणजे आता कंटिन्यू चालूच आहे. आता रोलर मारायला घेतलं तो सुरू तुम्हाला दाखवतो चाललं, आणि तिथं रोलरजवळ कोणच नाही आणि तो एकटाच मग कसा पण मारेल त्यासाठी आता पटापट निघालो आहे. दाखवतो तुम्हाला किती रोलर मारता येतो आणि कसा मारतो. तर आता तर निघालो आता पोचलो आहे हनुमान मंदिरापाशी, म्हणजे गलीमध्येच आहे आणि समोर हनुमान मंदिर आहे. इकडे आमच्या गावचा शिरगावचा हनुमान मंदिर आहे आणि इथं पार्सलवाला आलं आहे मस्तपैकी, आणि रोलरवाला सुद्धा आलेला आहे. बघू आता काय काम चालू आहे, किती रोलर मारतोय. तर समोर तुम्हाला रोलर दिसतोय. पोचलोय मस्तपैकी आणि थोडाच लेवल केलं, बघ इकडे लेवल नाही केलं, इथं लेवल केलं आणि तिकडे तो लेवल चालू आहे. आणि अर्धाच लेवल करायला सांगितलं, तो बोलतो थोडासाच लेवल करायला सांगितलं. लेवल तर पूर्ण करायचं आहे. बघू आता त्याला फोन लावतो ना, मग पटापट काय ते फायनल करून घेतो. पोचलं घरी आणि अर्धवटच काम केलं रोलरवाल्याने, तसाच पळून गेला. आणि ज्याने कोणी रोलर मागवलेलं ना तो माणूसच नव्हता. चला बघू आता ते बरोबर थोड्या वेळाने काहीच पुन्हा चालू आता वेशी मंदिराचे इथं. आता बघू पेंटून आणि वाटतं मंडपचं काम चालू केलं म्हणजे, कारण की आता पटापट त्याला मंडप घालणं आणि तेवढा मोठा मंडप घालायचा आहे. आणि पावत्या सुद्धा घेतल्यात, कोणाला फाडायच्या आहे काय मलाच नाही माहिती. मग मगाशी केलं होतं तेव्हा फक्त सामान टाकत होतं म्हणून तुम्हाला दाखवलं नाही. आणि जो काम झाला होता रोलरचा तो पण अर्धवटच झाला. त्यानंतर काय केलं मला नाही माहिती, पण मी आलो घरी पुन्हा चालू आहे. डायरेक्ट तिथं जाऊनच भेटतो तुम्हाला. बघू शकता बांबू सुद्धा हे करायला घेतले आणि पुन्हा एकदा लेवलिंगचं काम चालू केलं आहे. JCB लावले आता बघा, पण त्यानंतर बांबू सुद्धा लावले. तर मगाशी केली लेवल पण काय उपयोगाची नाही, कारण की खड्डे वरती खालती होते. आता बघा बांबू पण लावलेत आणि लेवलिंग सुद्धा चालू आहे. तर पूर्ण हे खड्डे लेवल होऊन जातील. बघू शकता पुन्हा एकदा आम्ही रोलर घेऊन आलोय, कारण की आता मंडप बांधला, परत उत्खनन केलं आणि परत आता रोलर फिरवायला लागलो, कारण की नाईलाज होता. बघू शकता तर रोलर तर आणलंय, मारून घेतो पटापट आणि जेवायला सुद्धा जायचं आपल्याला. जेवून येऊ आणि मग पुन्हा आपला दुसरं काय काम आहे ते करायला चालू करू. तर काहीच पुन्हा पोहोचलो आता आणि नाना सांगतो झाले मंडपचं काम बघा पूर्ण पटापट. फक्त बांबू अजून घेतील, एक दिवस आधी मस्तपैकी आपला कपडा वगैरे बांधतील. आणि जर कोणाला नानाला ऑर्डर द्यायची असेल तर जय गणेश मंडप डेकोरेशन शिलगाव, नानाचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायला बघ, नाना इथं समोरच आहे. आणि त्याचा गणपतीचा सुद्धा कारखाना आहे, तुम्ही बघितला असाल लास्ट टाइम. आता बनवायची आपल्याला एक व्हिडिओ माई गणपतीची, ती सुद्धा आपण बनवणार आहोत. नानाचा नंबर देईल तर नानाला ऑर्डर सुद्धा द्या तुम्ही, म्हणजे डेकोरेशनच्या, त्यांचा व्हिडिओ कॅमेराचा सुद्धा आहे, आईस्क्रीमचा सुद्धा द्या. लग्नासाठी जेवढं पाहिजे ना तेवढं त्यांच्या इकडे सर्व काही आहे. प्रत्येक ऑर्डर देऊ शकता ना नाना? हां प्रत्येक गोष्टीची ऑर्डर देऊ शकता का ना तू? आईस्क्रीमचा सुद्धा दुकान आहे, आईस्क्रीम सुद्धा तुम्ही लग्नासाठी ऑर्डर करू शकता. कसली पार्टी असेल तर पार्टीसाठी नानाचा नंबर देतो डिस्क्रिप्शनला, नानाला नक्की कॉल करा. काहीच बघू शकता आमच्या गावातील युवा ब्लॉगर बघा. शेवटी आम्हाला सुद्धा हातात फावडे गमेला घ्यायलाच लागतं. बघू शकता हे बघा सोमनाथ गुरव युवा ब्लॉगर आमच्या गावातला. कधीपासून इथंच आहे आणि पूर्ण बांधून घेतले मंडप बघा, म्हणजे अजून बांधत आहे आणि सगळे अजून मिटिंगच चालू आहे. सकाळपासून इथंच आहे, आजचा दिवस असाच असतो. आणि
रस्ता सुद्धा बंद करून ठेवले आणि समोर रस्ता आहे म्हणून इथं हे लावले आणि रस्ता इकडून आहे बाजूने, त्या साईडून पण रस्ता बनवला. आता सगळी जण एक निघते, सगळी आता एक निघतील, कल्टी मारतील सगळी घरा. चावी घेतली तुम्ही? मग चावी ना आणली मी. चालेल चल, मी चाला लावील उद्या सकाळी. मग उद्या सकाळी जे मग चावा. अजून मीटिंग चालू आहे, अजून किती सर मीटिंग चालू आहे सांगू शकत ना. सकाळपासून इथंच राऊंड मारतो, मगाशी तरी गेलतो घरी आणि नानाने नाश्ता सुद्धा दिलता आपल्याला. अजून मीटिंग चालू आहे त्यांची, अजून कलरचा डिस्कस चालू आहे प्रत्येक गोष्टीचा. नानाचा ही दोघंही कल्टी मारली, प्रत्येक जण कल्टी मारतो तर मी सुद्धा मारतो. काही सगळी जण गेली, लॉक लावला कॅबिनला, मस्तपैकी सर्व सामान ठेवलं. तर नानाने मी दोघंच आहो मी. तर पप्पा येईल गाडी घेऊन गेले ना, मग गाडी घेऊन डायरेक्ट घरी जाऊ. मग इथं दोघंच जण चालले चर्चा त्यांची. आणि नानाला बुकसुद्धा द्यायची पावतीचं, मग तो देतो घरी गेल्यावर. काही सगळी जण गेली, मी सुद्धा निघालो घरी. कवीशी बोलत बसलेलो थोडा, पर उद्या ये थोडा मदत करायला. आणि हे गाडीवाल्याचा काहीतरी जुगाड करायला लागेल. आता अर्धी तर पंक्चर केली, आता पूर्ण पंक्चर करायला लागेल तर ती गाडी हटेल. अजून म्हणजे ग्रुपमध्ये टाकलं कोणी, अजून गाडी हटवलं नाही. आमचं काम अटकून राहिलं ते गाडी पायी. बघू आता उद्या, नाहीतर मग टोचनवाल्याला बोलून डायरेक्ट चौकीला गाडी द्यायची, जाऊन बाबा चौकीवरून घे. बघू जसा जमल तसा करतो. कारण की आता ब्लॉग म्हणजे तुम्हाला भेटतील नाही भेटतील मला नाही माहिती बघायला, पण जेवढं पण होईल थोडाफार करायचा प्रयत्न तर नक्कीच करेन. चला आता घरी जाऊनच भेटतो. निघालो बुक द्यायला 2 पावत्यांसाठी, आणि रोज ब्लॉग बनवायचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि बिझी असेल जेवढं पण होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेन. बघू आता काय, नानाला तर देऊन येतो 2 बुक मस्तपैकी. मग आपला चालूच आहे काम. दाखवतो तुम्हाला कसा नियोजन करतो आम्ही आणि कसं सप्ताह होतं ते. काहीच निघालं, मस्त कार्बन पेपर घेतले आणि हा लाल औषधसुद्धा सांगलीला मामीला आणायला नगरपालिकेच्या. तर काम एकाला द्यायचं आहे, तर चांगलं औषध आहे म्हणून. आता निघालं घरी मस्तपैकी, आणि तुम्हाला घरी जाऊनच काय आहे ते सांगतो मी. तीच आता निघालो मस्तपैकी नाक्यावर जायला हव्याच्या सोबत. हव्याची स्कूटी नाही ती करली का नाही, ती असा एक कांड झाला. एका बेवड्यानी एका माणसं हे बेवड्याचाच पाय तोडून टाकला. ती व्हिडिओ नाही काढली, पोलीस आली म्हणजे सगळ्यांना हाकलला. प्रथमदर्शी आहेत खूप जण बघणारे, जाऊ दे आता समोर नाव नाही सांगितलं कोणाला. असं काय कांड न करायचं आपल्याला. आता चाललोय नाक्यावर, हवे काहीतरी खायला नेतो आपल्याला, पण मी काय खाणार नाही, जेवण झालेलं आपल्याला. काही चांगला देतं पदार्थ आपण खाऊ ना नक्की, दिसेल तरी पिऊ ना मस्त जिरा सोडा. एक गाईज पोचलोय नाक्यावर, परेशचे मोमोज चायनीजवर इथं, पण बंद झाला, लेट झालो आम्ही. परेश कुठे आहे? परेश तिकडे आहे. तर कोणाला खायचं असेल तर नक्की या, टेस्ट मस्त असते परेशच्या मोमोची. दाखवतो तुम्हाला परेश कोण आहे, तुम्ही बघितला असेल पण परेश म्हणून तोच तुम्हाला माहित नाही. बघा चांगला एक क्रिकेटर पण आहे, लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल. नक्की या जर चांगले मोमोज भेटतात खायला. अजून काय भेटतं परेश? मोमोज फक्त व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भेटतात. पहिला व्हेजच भेटायचे आणि मस्त सकाळी वडापाव टाकायचा, पण काही कारणास्तव ते बंद केले. पण आता मोमोज एवढे टेस्टी बनवतात तर नक्की या खायला. मला सुद्धा मी सुद्धा खालेत, पण मी तेव्हा दाखवलं ना मोमोज समोरच हातगाडी आहे, दाखवली हातगाडी मस्त. तर मस्त साफसफाई करतोय, कारण की आता घरी जायचा वेळ झालाय. आणि याने मला मस्त खायला आणलेलं आव्यानी. आता खायचं सोडून आता पियाला तर काहीतरी घे आपल्याला मस्त आहे की जिरा सोडा घे. ते तिथं नको बाबा, तिथं नाही, जिरा सोडा आण जा, चल पटापट. बघू शकता जसा तो आपला कर्जचा मित्र आहे ना, तो तेलात हात घालून काढतो, तसाच हा सुद्धा काढतोय. आता नाही करतो, मस्त इथं पकोडा बोलतोय, चिकन पकोडा यो एक बघू शकता. अरे तेलात मला दाखवतच ना हात का घालूनच नाही दाखवत तेलामध्ये. ते बोलतं मंचुरियन वालेच काढतात, मग चिकन वाले का नाही काढत? हा तू मोमोज भी निकाल के देना मेरे को कल. वो तो निकालता है, तू निकाल ना. अरे इतना बड़ा दुकान डाला है, तू कुछ नहीं निकालता. ये कैसा खा रहा है, खाने को भी नहीं बुला रहा है. तर गाईज जर कोणाला यायचं असेल जीविका मोमोज, परेश मालीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे बघू शकता स्क्रीनवर तुम्ही. आणि जर कोणाला पार्टीसाठी ऑर्डर द्यायची असेल तर परेशशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याच्यासोबत आवी पण आहे, आवीला जरी केलं ना तरी चालेल, म्हणजे ते कसं मर्ज करून तुम्हाला देतील ऑर्डर. आणि तिकडे हर्षद आणि निखिल सुद्धा आहे बघा.
परेशचे मित्र म्हणजे खास सपोर्ट करतात त्याला नेहमी, म्हणजे रोजचं काम करायला येतात. हर्षद खूप सारी पोरं आहेत, रोजचं नेहमी सपोर्ट करतात. आणि जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की परेशला कॉल करा ना. शिलनाक्यावर या. गावात जर फ्री होम डिलिव्हरी आहे का परेश? सध्या चालू केली की नाही केली अजून? कोण ऑर्डरच नाही, चालू आहे. चालू आहे का? मग जर कोणाला ऑर्डर जर द्यायची असेल तर ऑर्डर देऊ शकता. आपल्या गावापुरतीच फक्त फ्री होम डिलिव्हरी आहे. मिनिमम ऑर्डर किती? 200 रुपयाची? नाही, एक प्लेट सुद्धा का? तर बघू शकता परेशनी एक प्लेट सुद्धा जर तुम्ही ऑर्डर केली, एक प्लेट 80 रुपयाला पण आहे, 40 रुपयाला हाफ आहे, फुल 80 रुपयाला. एक प्लेट जर ऑर्डर केली तरी तो तुमच्या घरापर्यंत फ्री होम डिलिव्हरी देणार आहे. नक्की ऑर्डर करा आणि भावाला आपल्या सपोर्ट नक्की करा, कारण की आपला आगरी पोरगा आहे. आगरी पोरांनाच सपोर्ट करा सगळ्या. आता मग आव्याची टाईट झाली, काहीतरी बोलला तो, तुम्हाला आवाज आला असेल पण जर काहीच मस्त चिरा सोडा पिऊन निघालो आम्ही. आव्याने दिला आणि आव्याने चमचम घालाय, त्यांनी मला न दिला. काही बोललेलं सर मला नव्हता गोडगोड खायचा म्हणून मी नाही घाला ना. असं काहीच ना, मित्र एकदम चांगला आहे. आपल्याला सुद्धा पार्टी द्यायची त्याला, म्हणून काय त्यांच्यावर घाल्या पार्टी. चला आता निघालोय. आणि मागून चंकू मित्र आहे आपलं, बघू शकतो बघा. त्याला पार्टी मागितली ना, चंक्यावल्या लगे बाथरूम मध्ये गेला, हॉटेलच्या वॉशरूम मध्ये घुसला. त्याला पार्टी नव्हती द्यायची तर. चला आता डायरेक्ट घरी जाऊन भेटतो, म्हणजे चालायला जाऊ जाऊ. पोचलो मस्तपैकी खाली आणि चेतनाचा वाट बघतात मला कॉल केला आणि तसं आव्याला सोडला तिकडे. आव्या कुठे गेलाय बाहेर, बस चाललोय मस्त. आणि इथं चंकू आहे बघ. चंकूला पार्टी मागितली, चंकूने दिली ना आम्हाला पार्टी. आणि सांगितलं तुम्हाला चंकू आव्या गेला बाहेर आणि चंकू इथं. आता मी सुद्धा चाललो चालायला, ते खाली उतरतात. मला पार्टी पाहिजे तेव्हा देतो, फक्त रात्री नाही, दिवसा बघ. दिवसा आम्ही कसं काम बिझी असतो ना, मग दिवसा बोलतोय. राहू दे, चला का असू दे. चला हो, चला हो, चला हो, चला. तर काही बघू शकता मस्त मंथन दूध पितोय बघा. आणि रात्रीच्या वाजलेत 11. तर काहीच बघू शकता आमची बघ बोल होती, बघली का दलिद्रिया आईची सोबत ना. मी एक रील्स बनवणार आहो, आपली फुल कॉमेडी असेल, आगरी कॉमेडी. फायनली गाईज आम्ही 4 जणच चालायला निघले बघा. पुढे दोघं मी मागत होतं, तर मागत थांबल्यावर काम होत होतं ना, चालल्यावर पुढं 4 जण चालतो पटापट आपल्या पेट्रोल पंपावर. आणि मग तिथून डायरेक्ट घरी येऊनच तुम्हाला भेटतो. काहीच पोचलं आणि इथं बघा चेतना चालल्यावरती. आता गुड नाईट बोलली ती आणि झाली तसं नाही. ते नाणी सुद्धा आली मस्त आहे की. आता बस सुद्धा येईल, दाखवतो तुम्हाला बस इथं. चला आपण जाऊ चालायला मस्त पाहिजे. बघ नुसती बघली काय काय बोलतो बघा माझे मागे मागे. रोज तो व्हिडिओ बघतो मस्त पैकी आणि बोलतो बघली कशी. मग चला बघली हिच्या बरोबर आपण रील बनवू मस्त पैकी. मी रील कधी बनवलं ना, बनवायचा नक्की प्रयत्न करीन तुमच्यासाठी. चला आता चाललो आता घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.